नमस्कार फ्रेंड, मेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपली टिफिन सिरीज चालू आहे, तर त्यामध्ये मी घेऊन आले अगदी युनिक आणि टेस्टी असं ब्रेड पनीर पॉकेट. अगदी मुलांना खूपच आवडेल हे. अगदी मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा आवडेल. अगदी झटपट होणारी कृती पाहूया. चला आपण साहित्य आणि कृती. ब्रेड पॉकेट बनवण्यासाठी मी घेतले आहे इथे ब्रेड स्लाइस. ब्राऊन ब्रेड घेतला आहे मी. फ्रेश कोरिएंडर चॉप केलेली, सॉल्ट, ग्रीन चिली एक बारीक कट करून घेतली आहे, लाल तिखट घरगुती, ब्लॅक पेपर पावडर हाफ टीस्पून, पनीर घेतला आहे मी 1 चीज क्यूब घेतली आहे आणि 2 चमचे इतके मेयोनीज. प्रथम मी हे पनीर या बाउलमध्ये व्यवस्थित ग्रेट करून घेते. मुलं पनीर अगदी आवडीने खातात. पनीरमध्ये प्रोटीनसुद्धा असते, तर हे अतिशय उपयुक्त आहे. व्यवस्थित आपलं पनीर ग्रेट करून घेतलं आहे मी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चीज क्यूब ग्रेट करून टाकायची आहे. चीज क्यूबसुद्धा ग्रेट व्यवस्थित केला आहे मी एक. आता यामध्ये फ्रेश कोरिएंडर जी मी बारीक कट करून घेतली आहे, ब्लॅक पेपर पावडर, लाल तिखट, तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा यूज करू शकता, ग्रीन चिली एक बारीक कट केलेली, मीठ चवीनुसार. आता यामध्ये आपण मेयोनीज ॲड करूया. 2 टेबलस्पून इतकं मी मेयो घेतलं आहे. व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं पनीरचं स्टफिंग तयार झाले आहेत. आता मी इथे एक ब्रेड स्लाइस घेते. कटिंग पॅडवर थोडं पाणी घेतलं आहे मी. थोडं ब्रेडला पाण्याच्या हाताने हलक्या हाताने पाणी लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हा ब्रेड व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी दुसरा ब्रेडसुद्धा हलका पाणी लावून त्याला व्यवस्थित लाटून घेते. सर्व ब्रेड स्लाइस मी अशा प्रकारे पॉकेटसाठी तयार करून घेतले आहेत. आता आपण याच्यामध्ये स्टफिंग मी व्यवस्थित ॲड करून घेते. आपल्याला दुसरी स्लाइस यावर अशा प्रकारे लावून तर ग्लासच्या साहाय्याने मी याचा रोल तयार करून घेते. अशा प्रकारे आपला ब्रेड पनीर पॉकेट तयार आहे. अशाच प्रकारे मी सगळे पॉकेट तयार करून घेते. व्यवस्थित मी स्टफिंग लावून घेतली आहे. पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावर ब्रेड स्लाइस चारी बाजूनी प्रेस करून घेते व्यवस्थित. तर ग्लासच्या साहाय्याने मी ह्याचा सर्कल तयार करून घेते. आपल्याला राऊंड शेप तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित राऊंड शेप तयार झाला आहे. परत एकदा मी दुसरी स्लाइस घेतली आहे. त्याच्यावर सुद्धा असं स्टफिंग ॲड केलं आहे पनीरचं. आता दुसरी स्लाइस त्याच्यावर वरच्या बाजूने व्यवस्थित प्रेस करून घेऊया. पुन्हा एकदा ग्लासच्या साहाय्याने आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. राऊंड शेपमधून कट करून घेऊया. आपले ब्रेड पनीर पॉकेट तयार आहेत. आता यांना आपल्याला फ्राय करायचं आहे. तर मी गॅस चालू करून घेते. गॅस चालू करून आपण कढई ठेवूया. त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी मी तेल ऑइल आपलं गरम झालं की आपल्याला एक पॉकेट त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कढई आपली व्यवस्थित तापली आहे. तेल गरम झालं आहे व्यवस्थित. आता एक करून मी पॉकेट फ्राय करून घेते.
एका बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाला की दुसरी बाजू आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मस्त आपला पॉकेट पनीर ब्रेड पॉकेट तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा फ्राय करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं की हे अगदी झटपट फ्राय होतात. ब्रेड पटकन क्रिस्पी होतो, गोल्डन ब्राऊन होतो. आपले ब्रेड पनीर पॉकेट मस्त असे तयार झाले आहेत. आता आपण याला टिफिनमध्ये पॅक करून घेऊया. पुढे आपण याच्याबरोबर सॉस देऊया. सॉस बरोबर किंवा ग्रीन चटणी सोबत हे खूपच छान लागते. मी सॉस पॅक करून देते आहे टिफिनला. आपला टिफिन तयार झाला आहे. अशा प्रकारे आपले ब्रेड पनीर पॉकेट तयार झाले आहेत. अगदी मस्त रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळच्या टिफिनसाठी तर अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे. तर तुम्ही माझी रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. नमस्ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म.